नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे. बघा, मागच्या वेळी आपण हे केळीचं पान कसं करायचं ते शिकलो. आता ह्या भागामध्ये आपण ही भाताची मूद कशी करायची ते शिकणार आहोत. ह्या मुदीसाठी आपण ही अशी वाटी तयार करायची आहे पांढऱ्या कलरनी आणि हे पिवळ्या लोकरचे असे बारीक तुकडे करून हे वरण तयार केलं आहे त्या मुदीवरती. चला तर मग ही मूद कशी करायची ते आपण शिकूया. वरण भाताची मूद कशी करायची ती शिकणार आहोत. बघा, ही जी मूद आहे ना, ही एक साधी वाटी तयार करून घेतली आहे पांढऱ्या लोकरनी. बघा, ही आतून अशी पोकळ असते. इथे आपण कापूस भरायचा आहे. आणि हे वरण म्हणून मी पिवळ्या लोकरचे असे बारीक बारीक तुकडे करून त्यावरती फॅब्रिक ग्ल्यूने वगैरे चिटकवून घ्यायचं आहे. ग्ल्यू गनने किंवा फॅब्रिक गनने आपण हे चिटकवून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण ही वाटी कशी करायची ते बघू. तर ही वाटी पण मी डबल लोकरने करणार आहे, म्हणजे ती स्ट्रीप राहते, लूज होत नाही. बघा, मी आता ती वाटी तयार करण्यासाठी परत डबल लोकर घेतलेली आहे. आपल्याला मॅजिक लूप तयार करून घ्यायचा आहे. आणि ही वाटी आपल्याला सिंगल क्रोशाच्या साहाय्याने करायची आहे. मी 8 सिंगल क्रोशे करून घेणार आहे. 2 3 4 5 6 7 8. आता प्रत्येक खांबावर 2-2 खांब घ्यायचे आहेत. हे जोडून घेतलं. सिंगल क्रोशाच्या साहाय्याने आपल्याला ही वाटी कंप्लीट करायची आहे. आता मी प्रत्येक खांबावरती 2-2 खांब पुढच्या रोमध्ये घेणार आहे. डबल लोकर असल्याने ती सुई पटकन यायला थोडा त्रास होतो, पण नंतर सवय होते. आता या खांबावर परत 2 खांब सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. परत याच्यावर 2 सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने आपण 8चे 16 करून घ्यायचे आहे. पूर्ण रो कंप्लीट झाल्यावर दाखव. बघा, इथे हा रो कंप्लीट झाला. आता इथे जॉईन करून घेऊ. आता पुढच्या रोमध्ये एका खांबावर 2 आणि एकावर 1 या पद्धतीने आपल्याला विणायचं आहे. एका खांबावर डबल आणि एका खांबावर सिंगल. आता हे 2 झाले. आता पुढच्या ह्याच्यात एकच घ्यायचं आहे. त्याच्या पुढच्या साखळीत 2 घ्यायचे आहेत. त्याच्या पुढे 1 घ्यायचा आहे. याप्रमाणे डबल सिंगल या पद्धतीने विणून आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. बघा, इथे हा रो कंप्लीट झाला. आता या पहिल्या साखळीत आपण जोडून घेऊया. रो कुठे संपतो हे जर लक्षात राहत नसेल तर इथे खुणेसाठी तुम्ही एखादी पिन लावू शकता. आता पुढच्या रोमध्ये 1 सिंगल आणि 2 डबल या पद्धतीने विणायचा आहे. बघा, हा 1 विणून झाला. आता हा दुसरा. त्यानंतर पुढच्या खांबावर सिंगल घ्यायचे आहे. 1 आणि 2 सिंगल. त्यानंतर पुढच्या खांबावर एका खांबावर 2 घ्यायचे आहे, डबल घ्यायचं आहे. त्यानंतर परत 2 सिंगल. नंतर 1 डबल. त्यानंतर परत 2 सिंगल. 1 डबल या पद्धतीने आपण हा रो कंप्लीट करून घेऊ. बघा, आता हा रो इथे कंप्लीट झाला आहे. आता आपण ही भाताच्या मुदीची वाटी करताना आपण 1 2 3 4 रो घेतले आहेत. आता आपल्याला वाटीसारखा आकार कसा द्यायचा ते बघू. आपण डबल क्रोशेचा वापर करणार आहोत.
इथे मी 2 साखळ्या घेतल्या आहे आणि हा जो खांब आहे हा आतून विणायचा आहे बघा या पद्धतीने आणि डबल क्रोशे करून घ्यायचा आहे। आता परत हा पुढचा जो खांब आहे हाही आतून विणून घ्यायचा आहे या पद्धतीने। बघा या पद्धतीने आतून सुई घालून इकडून या पद्धतीने हा डबल क्रोशे विणायचा आहे। बघा हा रो आता असा वरती येतो वाटीसारखा। परत एकदा दाखवते, आतून घ्यायचं आहे आणि इकडून डबल क्रोशे काढायचा आहे। बघा या पद्धतीने असा आकार येतो याला। आता मी हा पूर्ण रो या पद्धतीने विणून घेते आणि मग दाखवते। बघा हा रो आता कंप्लीट झाला आहे। इथे पहिल्या रोच्या वरच्या साखळीत आपण जॉईन करून घेऊ आणि पूर्ण वाटी बघा हा असा रो कंप्लीट झाला, असा वाटीचा आकार आला आहे। पूर्ण वाटीचा आकार येण्यासाठी असाच डबल क्रोशेचा अजून एक रो करून घ्यायचा आहे। यावेळी मात्र आपल्याला सरळ विणायचं आहे या पद्धतीने खांबावर खांब। बघा असा खांबावर खांब सरळ विणून घ्यायचा आहे। आधीच्या रोला जसा आपण आतून घेतला होता खांब तसा आतून नाही, आता सरळच विणून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने। आता विणून झाल्यानंतर दाखवते। हा दुसरा रो कंप्लीट झाला, इथे जॉईन करून घेऊया। बघा या पद्धतीने ही मुदीची वाटी तयार झाली आहे। यातून पोकळ असते, या पद्धतीने ही वाटी तयार झाली आहे। आता यावरती वरण जे आपण ठेवतो ते मी पिवळ्या लोकरचा असा भुगा तयार करून घेतला आहे। तो कसा ते मी दाखवते। बघा ही जी पिवळी लोकर आहे तिचा मी असा कात्रीने बारीक बारीक भुगा तयार करून घेणार आहे। बघा मी हा असा भुगा तयार करून घेतला आहे आणि तो फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने इथे ग्लू लावून नंतर मग असा यावरती आपण चिटकवून घ्यायचा आहे। जेवढा बारीक करता येईल तेवढा करायचा आहे। बघा हे असं छान असं वरण त्याचा उघळ खाली गेलेला दाखवायचा आहे आणि छान असं ग्लू गननी किंवा फॅब्रिक ग्लू तुमच्याकडे जे काय असेल त्याच्याने हे असं चिटकवून घ्यायचं आहे। बघा असं छान असं हे वरण मूद आणि वरण भात दिसतो आहे। बघा पानाच्या मध्यभागी हे मी सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घेते। आता हा जो आर्टिफिशियल कापूस आहे तो मी या वाटीत घालून ह्याच्या आत घालून हे असं लोकरच्या सुईच्या साहाय्याने ह्याला असं शिवून घेणार आहे मध्यभागी बरोबर। हा कापूस घातल्यानंतर असं सुई दोऱ्याच्या साहाय्याने हे असं शिवून घ्यायचं आहे। बघा तर मग हे पान आणि हे वरण भाताची मूद तुम्ही नक्की करून बघा आणि जमलं की नाही ते मला सांगा। पुढच्या वस्तू आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघूया। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।